नमस्कार, मी डॉक्टर भिसे, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र नीरा. अ, आज आपण इथे थोडक्यात माहिती देत आहोत. प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत मोहीम या अंतर्गत 100 दिवसाची क्षयरोग रुग्ण शोध मोहीम या कार्यक्रमाअंतर्गत आपण टीबीचे सस्पेक्टेड रुग्ण आपण त्यांचे एक्स-रे वगैरे करत आहोत आणि हा 100 दिवसाचा कार्यक्रम असणार आहे. मग पण आपल्या या कार्यक्रमाअंतर्गत टीबीचे स्पुटम निगेटिव्ह असलेले सस्पेक्ट पण आपण याच्यामध्ये त्यांचा पण एक्स-रे काढत आहोत. यामध्ये तर आपल्याला क्षयरुग्ण सापडतील. तर त्याचे आपण थोडक्यात आपण लक्षणं सांगू, की क्षयरोग मध्ये काय-काय लक्षणं असतात. तर 2 आठवड्यापेक्षा जास्त असणारा खोकला, वजन कमी होणे तुमचं, रात्री वगैरे ताप येणे, अशी लक्षणं असल्यावर आणि खोकला असला तर तुम्ही प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा उपकेंद्रात भेट देऊन डॉक्टरांकडून तपासणी करावी आणि आपला स्पुटम वगैरे द्यावा. आणि जर तो स्पुटम पॉझिटिव्ह वगैरे निघाला तर त्याचा एक्स-रे वगैरे आपण ते पण काढतो आपण. ठीक आहे. त्यासाठी आता आज आपण पेशंट येत आहेत. तर खोकल्याचे वगैरे पेशंट असलेत तर त्यांना आपण त्यांचा स्पुटम काढण्यात आज ही व्हॅन आलेली आहे. तर त्याचा आम्हाला फार उपयोग होणार आहे. धन्यवाद. नमस्ते. ऐका, तुम्ही ई-सी बद्दल बोला. नमस्ते, मी बाळासाहेब बाजीराव बंडलकर, आरोग्य सहाय्यक प्राथमिक आरोग्य केंद्र नीरा. आज आपण जी आपण व्हॅन बघत आहात ती व्हॅन कशासाठी आलेली तर ते पहिल्यांदा मी क्लिअर करतो. आज आपण 23 तारीख ते 3 जानेवारी म्हणजे 23 डिसेंबर ते 2024 ते 3 जानेवारी 2025 या काळा अंतर्गत आपण प्रत्यक्ष क्षयरोग शोध मोहीम घेतली. त्या क्षयरोग मोहिमेमध्ये जे स्पुटम कलेक्शन असेल किंवा एक्स-रे साठी पात्र लाभार्थी असतील ह्याच्यासाठी आपण त्या आशामार्फत तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र यांच्यामार्फत आपण ऊसतोडणी कामगार असतील किंवा इतर गावातील लोक असतील सर्वांचं आपण घरोघरी जाऊन आशाताईंनी सर्वेक्षण केलं. सर्वेक्षण केल्यानंतर त्यामध्ये ज्यांना खोकला असेल किंवा कफ असेल तसेच आपण 2 आठवड्यापेक्षा जास्तीत खोकला असेल किंवा वजन कमी होणं, रात्रीचा ताप येणं, वजनामध्ये घट असेल किंवा इतरही काही लक्षणं असतील, उदाहरणार्थ आपण मधुमेही असतील, अशाही पेशंटचे आपण कॉन्टॅक्ट करून त्यांना आपण एक्स-रे काढण्यासाठी तसेच स्पुटम तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये बोलवलं होतं. ज्यांचे स्पुटम निगेटिव्ह आलेले आहेत म्हणजे 2024 जानेवारी 2024 ते डिसेंबर 2024 यांना काही कारणास्तव जे स्पुटम निगेटिव्ह आले परंतु एक्स-रे काढण्यासाठी ते गेले नसतील किंवा त्यांना काही अडचणी असतील तर अशी सर्व लोक आपण एकत्र बोलवून आज आपण प्राथमिक आरोग्य केंद्र नीरा येथे एक्स-रे काढण्याची एक्स-रेची व्हॅन आलेली आहे आणि त्या एक्स-रे व्हॅनमध्ये आपण सर्व जे येणारे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांचा आपण एक्स-रे काढून लगेच त्वरित त्या जाग्यावरती डायग्नोज करून त्या डायग्नोज केल्यानंतर जे पेशंट पॉझिटिव्ह येतील त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र नीरा यांच्यामार्फत फ्री औषधं दिली जातील. तसेच हा निरेमध्ये तसेच गुळुंची असेल, मांडकी असेल, पिंपरा असेल परिसरामध्ये जाऊन ऊसतोडणी कामगार असतील की जेणेकरून ते येऊ शकत नाहीत तर त्यांना आपण कसं करणार आहे जे प्राथमिक आरोग्य केंद्रात आलेले नाही आहेत ऊसतोड कामगार किंवा इतर कामगार असतील तर त्यांचा प्रत्यक्ष ऊसतोडणी कामगार असतील तर त्यांच्या कामगारच्या ठिकाणी जाऊन संध्याकाळी आपण त्यांचा एक्स-रे काढून त्यांना की जेणेकरून त्यांचं कामाचाही खडा होणार नाही आणि त्यांना आपल्याकडून आरोग्य सुविधा जास्तीत जास्त देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र असेल किंवा जिल्हा परिषद आरोग्य विभाग तसेच राष्ट्रीय क्षयरोग मोहिमेअंतर्गत DTO सर असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आपण मोहीम राबवली आहे. यामध्ये काही सस्पेक्टेड पेशंट गावलेले आहेत एक्स-रेसाठी असतील किंवा स्पुटमसाठी असतील त्यांना आपण प्रत्यक्ष औषधोपचाराखाली आणून भारत 2025पर्यंत आपण क्षयरोग मुक्त करणार आहोत. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं आणि हे एका दिवसाची मोहीम नसून इथून पुढे तुम्हाला जर असं जाणवलं की बाबा स्पुटम निगेटिव्ह असेल आपल्याला एक्स-रेची गरज असेल तर प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधून त्यामध्ये आपण मोफत तुमचा एक्स-रे काढून देऊन जेणेकरून तुम्हाला तुमचा खर्चही वाचेल वेळही वाचेल. याच्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र नीरा यांच्यामार्फत मी जाहीर आवाहन करतो की कुणालाही अशी लक्षणं असेल की 2 आठवड्यापेक्षा खोकला, वजन कमी होणे, रात्रीचा बारीक ताप येणं असे असतील तर त्वरित प्राथमिक आरोग्य केंद्र असतील किंवा आमच्या आरोग्य कर्मचाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घ्या. आपण तुमचा एक्स-रे तसेच स्पुटम तपासणी करून मोफत औषधोपचार करून आपला भारत टीबी मुक्त करण्यासाठी आपण सहकार्य करावे ही नम्र विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र.
आज मी आरोग्य सहायिका श्रीमती तांबे BS आज ही व्हॅन जी आलेली आहे याचं स्पष्टीकरण माझे आरोग्य सहाय्यक यांनी दिलेलंच आहे। याच्यामध्ये आज एक्सरे करून केस फाइंडिंग होणार आहे आणि नंतर आपण त्यांना TBची औषधं चालू करणार आहे। हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि याच्यामध्ये आमचे जे सर आहेत वैद्यकीय अधिकारी आणि माझे सहकारी बाळासाहेब भंडलकर यांनी खूप चांगल्या प्रकारे माहिती दिलेली आहे आणि या माहितीने लोकांना खूप चांगला संदेश मिळणार आहे आणि ही जी संधी आहे ती लोकांनी त्याचा उपयोग करून घ्यावा एवढंच मी सांगेन। आणि आज जो एक्सरे होणार आहे याच्यातून केस फाइंडिंग होऊन जी TBचे रुग्ण आहेत यांना आम्ही पुढे उपचार देणार आहोत एवढंच सांगेन मी।